वाढ ही मर्यादित संकल्पना आहे आणि विकास ही व्यापक संकल्पना आहे. मर्यादित का आहे? कारण वाढ ही विशिष्ट काळापर्यंतच होते आणि विकास हा जन्मापासून तर मृत्यूपर्यंत होत असतो. म्हणून वाढ ही मर्यादित संकल्पना आहे किंवा आपण त्याला असं म्हणू एक संकुचित संकल्पना आहे आणि विकास हा जो आहे ही व्यापक संकल्पना आहे. आणखी दोन गोष्टी मला एक फरक असा आहे का वाढ ही अनुवंशावर अवलंबून असते, म्हणजे आई वडिलांकडून जे आपल्याला सद्गुण दुर्गुण प्राप्त होतात त्यावर वाढ अवलंबून असते, आणि विकास हा अनुवंशाबरोबर परिस्थितीवर अवलंबून असते, म्हणजे जशी परिस्थिती मिळेल तसा विकास होत असतो किंवा विकासावर परिस्थितीचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. आणखी एक मूलभूत फरक दोन गोष्टींमध्ये आहे का वाढ ही जी आहे ही विशिष्ट काळानंतर थांबते आणि विकास हा मृत्यू